संक्रांत आली की इच्छा नसताना खावी लागणारी भोगीची भाजी तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल, पण आपण आज एक खास मसाला बनवून ही भोगीची भाजी बनवली. मी ते सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्यानंतर बारीक कट करून शिजण्यासाठी घातलं. वाटण्यासाठी भाजलेला कांदा घेतला, कोथिंबीर घेतली, खोबरं घेतलं आहे, फुटाणे, लसूण, आलं, शेंगदाणे आणि तीळ घेतला. यातील शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि फुटाणे त्याचबरोबर शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे. सुरुवातीला खोबरं बारीक करायचं, त्यामध्ये आलं, लसूण, पांढरे तीळ, फुटाणे, शेंगदाणे, कोथिंबीर हे सगळं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर भाजलेला कांदा तळून घेतला आहे आणि तो देखील यामध्ये घालायचा. कांदा बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं वाटण याचं बनवून घ्यायचं. कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करायचं. बनवलेलं वाटण तेल सुट्टेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. वाटण चांगलं परतलं की शिजलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या. 10 मिनिटांसाठी भाजीला एक उकळी काढायची आणि बाजरीच्या भाकरीसोबत चुरून मुरून खायची.